जलसंपदा मंत्र्यांनी आमदारकी दावावर लावलेली आहे आणि मला विश्वास आहे की ते आपला शब्द प्रमाण करून काम नक्कीच करतील असे प्रतिपादन आमदार सुरेश भोळे यांनी पत्रकार परिषदेत केले। जळगाव महापालिकेत भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या यशस्वीतेच्या पार्श्वभूमीवर बोलवलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी इतर विषयांवरही चर्चा केली आहे। जळगाव शहराच्या पूर्ण मतदार बंधू भगिनींचे मी खरं आभार मानतो की त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास दाखवला, त्यांना आशीर्वाद दिले आणि या माध्यमातून खरं जळगाव शहराचा विकास करणं हीच आमचं कर्तव्य राहील, जबाबदारी राहील आणि भविष्यात ज्या लोकांनी आमच्यावरती विश्वास टाकलेला आहे त्यांना विश्वासात तडा जाऊ देणार नाही। आणि जळगाव शहराचा खरं नागरिकांना विकास हा मुद्दा भावलेला आहे की विकास फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते। आदरणीय गिरीश भाऊंनी सांगितलं की मुख्यमंत्री साहेबांनी 200 कोटी रुपये आपल्याला देणार आहात, त्याचा पाठपुरावा करून जास्तीत जास्त निधी लवकर आणून जळगाव शहराच्या मूलभूत सुविधा कशा लवकर देतील याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार। एक प्रश्न आम्ही मार्गी लावू, आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून हुडको कर्जच्या सेटलमेंटसाठी आम्ही पहिले प्रयत्न करणार आणि गाळ्यांचा प्रश्न असेल तोही विधानसभेत त्याचंही मला वाटतं बिल पास झालेलं आहे। भविष्यात एक प्रश्न आम्ही फेरीवाल्यांचा असेल, केंद्राचं धोरण आहे तेही आम्ही पाठपुरावा करून त्याचाही मार्ग लावू। ज्या ज्या समस्या असतील त्या आम्ही लवकरात लवकर मार्ग लावण्याचा प्रयत्न करणार। नाही दावावर माझ्या तो एक विश्वास होता त्यांना की मी एका वर्षात एवढा विकास करणार, त्याच्यामुळे पक्षाचे नेत्यांना देण्याचा लावण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि त्याच्या मला वाटतं त्याचा उलटा मी पाठपुरावा करू आणि त्या पाठपुराव्याच्या माध्यमातून खरं जळगाव शहराच्या जनतेची सेवा होऊ शकेल हाही त्याच्या मागचा भाग होत आहे। आणि ज्या वेळेला मी प्रचारात फिरत होतो नागरिक म्हणत होते पाऊस पडत होता आणि चिखलात लोक म्हणायचे चिखलात कमळ फुलणार, त्यावेळेलाच आम्हाला वाटत होतं की लोकांची मानसिकता झालेली की भाजपला आता लोक मतदान करणार ही लोकांच्या सर्वसामान्य जनतेतून जाणवत होतं। आणि खरं मला वाटतं जे खरं 15-20 वर्षात सत्ताधाऱ्यांनी मूलभूत सुविधा दुर्लक्ष केलं, सुविधा देऊ शकले नाही आणि तेच आम्ही ज्या लोकांच्या अपेक्षा आहे मूलभूत सुविधा त्या आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार। नाही दादागिरी असं म्हणता नाही, जळगाव शहर खूप चांगल्या पद्धतीने आहे आपलं, त्याच्यामुळे जे नेतृत्व आहे ते मान्य केलेले विकास हा मुद्दा घेऊन आम्ही सर्व नेत्यांच्या आदरणीय गिरीशभाऊ असतील, खासदार रेड्डी नाना पाटील असतील, नाथाभाऊ असतील, चंदूभाई पटेल असतील, आमदार स्मिताताई असतील आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलेले की जळगाव शहराचा विकासच हा मुद्दा घेऊन आपण जळगाव शहराच्या जनतेसमोर गेलेलो आहे, त्याच्यामुळे आम्हाला केंद्रातून राज्यातून पूर्णपणे मदत मिळणार।